नमस्कार मित्रांनो, तुम्हालाही असंच वाटते का की कंबर खूप दुखते आणि आपण सकाळी बेडवरून उठू शकत नाहीये किंवा पाठीचे आणि मणक्याचे खूप त्रास होत आहेत, त्यामुळे सकाळी उठून कुठलंच काम करण्याची इच्छा होत नाहीये? असं असेल तर तुम्ही चिंता करू नका. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 5 सोपे योगासनं सांगणार आहे जे तुम्ही घरच्या घरी झोपूनही अगदी करू शकता. यासाठी तुम्हाला कुठल्या विशिष्ट जागी जाऊन बसण्याची गरज नाहीये किंवा तुम्हाला कुठल्याही उपकरणाची गरज पडणार नाही. आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले सगळे योगासनं तुम्ही कुठल्याही वयामध्ये असाल तरी आरामात करू शकणार आहात. तर मित्रांनो, परंतु हे योगासनं करण्याच्या अगोदर मला एक तुम्हाला छोटीशी गोष्ट सांगायची आहे आणि ती खूप महत्वाची आहे. आणि ते म्हणजे, जर तुम्ही योगासनं करत असाल आणि तुम्हाला त्याचे फायदे होत नसतील तर याचं कारण काय आहे तुम्हाला जाणून घेणं गरजेचं आहे. आता मी तुम्हाला सांगते की जर तुम्ही योगासनं करत असाल आणि त्याचा तुम्हाला कुठलाच फायदा होत नसेल तर याचं महत्वाचं कारण म्हणजे तुम्ही ते योग्य पद्धतीने करत नाहीयेत. म्हणूनच कुठल्याही योगासनाचा जो व्हिडिओ असतो त्याच्यामध्ये तुम्हाला जसं सांगितलं आहे तसं स्टेप बाय स्टेप तुम्हाला पूर्णपणे ते फॉलो करणं गरजेचं असतं. त्याच्यामुळे मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या ज्या टिप्स आहेत ते तंतोतंत तुम्हाला फॉलो करणं गरजेचं आहे. मित्रांनो, चला मग आपण या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, तर आता आपण अतिशय साध्या सोप्या योगासनापासून सुरुवात करणार आहोत. याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, जशा पद्धतीने मी ले डाऊन केलेलं आहे तशा पद्धतीने ले डाऊन करून तुमचे दोन्ही हात जे आहेत ना ते तुमच्या पायाखाली ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक साथ तुमचे दोन्ही पाय जे आहेत ना ते वर उचलायचे आहे आणि वर उचलून होल्ड करून ॲटलिस्ट 10 सेकंद तरी ठेवा. तुमच्या कमरेच्या त्रासासाठी अतिशय उत्तम योगासन आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला दुसरे योगासन दाखवत आहे. याच्यामध्ये तुम्हाला जशा पद्धतीने मी ले डाऊन केलेलं आहे तशा पद्धतीने ले डाऊन करून तुम्हाला तुमचे दोन्ही पाय, एकदा एक पाय आणि एकदा दुसरा पाय असं वर उचलण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता हे तुम्ही 25 ते 50 वेळा करू शकता. याने तुम्हाला तुमचे जर गुडघे खूप दुखत असतील तर याच्यासाठी अतिशय उत्तम उपाय आहे. हे करण्यासाठी अतिशय सोपं आहे, परंतु तुमच्या गुडघ्याची स्ट्रेचिंग ह्याने खूप चांगली होणार आहे आणि तुम्हाला चांगलाच इफेक्ट गुडघ्यांमध्ये आराम मिळणार आहे. आता मी तुम्हाला तिसरे योगासन दाखवत आहे. याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं, सिम्पली तुमचा पाय जो आहे ना तो फोल्ड करायचा आहे आणि इथे तुम्हाला एक 5 ते 10 सेकंद होईपर्यंत होल्ड करून ठेवायचं आहे. जितकं जास्त तुम्हाला आपल्या बाजूने ओढता येईल तितक्या ओढलं तर काय होणार आहे ना की तुमच्या गुडघ्याची, कमरेची, पायाची सगळ्या अवयवांची स्ट्रेचिंग होऊन तुम्हाला प्रत्येक अवयवाचा जिथे जिथे तुम्हाला पेन होतोय तिथे तिथे तुम्हाला आराम मिळण्यासाठी मदत होणार आहे. तर हा व्यायाम करताना तुम्हाला एक 10 ते 15 वेळापासून सुरुवात करायची आहे आणि हळूहळू याचा काउंट तुम्ही वाढवू शकता. तुम्हाला जितकं तुमची बॉडी सहन करू शकेल तितका काउंट जर तुम्ही वाढवला तर नक्कीच तुम्हाला तुमच्या गुडघ्यामध्ये, तुमच्या कमरेमध्ये आराम मिळणार आहे. आता इथे मी थोडासा रिलॅक्स घेऊन शेवटचा योगा तुम्हाला दाखवत आहे. याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, जशा पद्धतीने मी माझे पाय ठेवले तशा पद्धतीने पाय ठेवून तुम्हाला तुमची बॉडी वर उचलण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता याच्यामध्ये जर तुम्हाला मणक्याचा वगैरे त्रास असेल तर मात्र तुम्हाला इथे खूप जास्त स्लो व्यायाम करायचा आहे. जर त्रास होत असेल तर तुम्ही स्किपही करू शकता.